मूल होत नाही म्हणून बाबा, जादूटोना की डॉक्टर, इन्फर्टिलिटी बद्दलचे 7 धक्कादायक गैरसमज. एका घरात रोज सकाळी एक प्रश्न विचारला जातो, काय मग गुड न्यूज आहे का नाही. सुरुवातीला हसू येतं, नंतर उत्तरं हळूहळू कमी होत जातात आणि मग घरात शांतता वाढू लागते. पण त्या शांततेमागं काय चाललेलं असतं हे बाहेरच्यांना कधीच दिसत नाही. आता एका जोडप्याची कल्पना करा. लग्नाला 3-4 वर्ष झाली आहेत. दोघेही नोकरी करतात, एकमेकांवर प्रेमही करतात, घर आहे, गाडी आहे, पण एकच गोष्ट नाही, मूल. आधी नातेवाईक विचारतात, नंतर शेजारी, मग समाज आणि शेवटी घरच्यांचा सूर बदलतो. डॉक्टरांकडे जाऊ नका, फलाण्या बाबाकडे जा, तो उपाय करा, ही पूजा करा. अमुक ताईंकडे गेल्यावर त्यांना लगेच मूल झालं. आणि इथून सुरू होतो एका जोडप्याचा वैज्ञानिक उपचारांपासून अंधश्रद्धेकडे प्रवास. पण जर मी तुम्हाला सांगितलं की अनेक जोडपी वर्षानुवर्षे चुकीच्या ठिकाणी वेळ घालवतात आणि जेव्हा डॉक्टरांकडे येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी सांगणार आहे इन्फर्टिलिटी बद्दलचे 7 असे गैरसमज जे हजारो कुटुंबांचं आयुष्य बदलू शकतात. आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी टेस्ट सांगणार आहे जी अनेक जोडपी वर्षानुवर्षे करतच नाही. नमस्कार, मी आहे डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर, आणि तुम्ही पाहतात डॉक्टर गोरे वेलनेस, जिथे आपण बोलतो पुराव्यावर आधारित वैद्यकीय माहितीबद्दल. आजचा व्हिडिओ कोणत्याही एका व्यक्तीबद्दल नाही किंवा कोणत्याही चालू प्रकरणावर भाष्य करणार नाही, पण अशा घटना समाजात वारंवार समोर येत आहे आणि त्या निमित्ताने आपण जाणून घेऊया विज्ञान नेमकी काय सांगतं. सुरुवातीला मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. जर एखाद्या जोडप्याला 2-3 वर्ष मूल होत नसेल तर तुमच्या मते चूक कोणाची असते? महिलेची, पुरुषाची की दोघांची, की आपल्याला अजून माहीतच नाही? कमेंटमध्ये आत्ता असल्या मी शेवटी त्यावरती नक्की बोलणार आहे. आता त्या जोडप्याने सुरुवातीला डॉक्टरांकडे जायचं ठरवलं, पण घरच्यांनी आधी सांगितलं की आधी हे करून बघा. मग एक बाबा, दुसरा बाबा, तिसरा बाबा, गंडे, दोरे, यज्ञ, पूजा, उपवास, औषधी काढे. महिने गेले, वर्ष गेले, पण रिझल्ट शून्य. आणि मग एक दिवस ते शेवटी डॉक्टरांकडे आले आणि पहिल्याच तपासणीत समोर आलं की समस्या जिथं शोधत होते तिथं नव्हतीच. कल्पना करा, तर त्यांनी पहिल्याच वर्षी योग्य तपासणी केली असती तर किती वेळ, किती पैसे आणि किती मानसिक त्रास वाचला असता. आता इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय? लोकांना वाटतं लग्न झालं आणि 6 महिन्यात मूल नाही झालं म्हणजे मोठी समस्या आहे, पण हे पूर्णपणे खरं नाही. वैद्यकीय भाषेत जर 35 वर्षाखालील जोडपं 1 वर्ष नियमित असुरक्षित लैंगिक संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नसेल, तपासणीची गरज असते. आणि महिलेचं वय जर 35 पेक्षा जास्त असेल तर 6 महिन्यानंतरच तज्ज्ञांचा सल्ला हा घ्यायला पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट, वंध्यत्व ही समजल्या जाण्यापेक्षा खूप जास्त सामान्य समस्या आहे. WHO नुसार जगभरात साधारण प्रत्येक 6 व्यक्तींपैकी एकाला आयुष्यात कधीतरी वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. भारतातही अनेक विविध जोडप्यांना ही समस्या भेडसावत असते. आणि सर्वात महत्त्वाचं, अनेक प्रकरणांमध्ये कारण पुरुषामध्येही असू शकतं. म्हणून चूक फक्त स्त्रीची असते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आता मला सांगा, तुमच्या ओळखीमध्ये असं एखादं जोडपं आहे का ज्यांनी वर्षानुवर्ष उपाय केले आहेत, साधू केलाय, बाबा केलाय आणि डॉक्टरांकडे फार उशिरा गेलेत? फक्त हो किंवा नाही लिहा. सर्वात मोठा गैरसमज, लोक म्हणतात मूल होत नाही म्हणजे चूक स्त्रीची. हा भारतातील सर्वात धोकादायक आणि सर्वात जास्त नुकसान करणारा गैरसमज आहे. कारण विज्ञान काय सांगतं? वंध्यत्वाच्या अनेक प्रकरणांमध्ये महिलेशी संबंधित कारणं असू शकतात, अनेक प्रकरणांमध्ये पुरुषाशी संबंधित कारणं असू शकतात, तर काही प्रकरणात दोघांमध्ये कारणं असतात. आणि काही वेळा सर्व तपासण्या सामान्य असूनही गर्भधारणा उशिरा होऊ शकते. म्हणून फक्त स्त्रीला दोष देणं हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे आणि मानसिकदृष्ट्याही अत्यंत वेदनादायक आहे. कल्पना करा, जर एखादी महिला दररोज एकच वाक्य ऐकत असेल तर तुझ्यामुळे मूल होत नाही, आणि काही महिन्यांनी रिपोर्टमध्ये समस्या पुरुषामध्ये निघाली, मग त्या स्त्रीच्या मनावर झालेले घाव कोण भरून काढणार? पण आता सर्वात मोठा प्रश्न, जर जादूटोना, अंगारे, दुपारे, बाबा, ताई, चमत्कारिक उपाय हे खरंच काम करत नसतील तर लोक अजूनही त्यांच्याकडे का जातात? यामागे मेंदूचं मानसशास्त्र काय आहे आणि आयुर्वेदबद्दल लोकांना कोणते मोठे गैरसमज आहेत, याचं उत्तर आपण आता पाहूया. आतापर्यंत आपण पाहिलं मूल होत नाही म्हणजे चूक फक्त स्त्रीची असते, हा किती मोठा गैरसमज आहे. पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याकडे या, फक्त 21 दिवसात मूल होईल, तर
तुम्ही काय कराल? विश्वास ठेवाल की आधी पुरावा मागाल? कमेंटमध्ये नक्की लिहा, पुरावा की विश्वास. लोक अंधश्रद्धेकडे का वळतात माहितीये? मी एक डॉक्टर म्हणून एक गोष्ट वारंवार पाहतो. जेव्हा एखाद्या जोडप्याला मूल होत नाही तेव्हा त्यांना फक्त एक वैद्यकीय समस्या नसते, त्यांच्यावर समाजाचा दबाव, नातेवाईकांचे प्रश्न, आर्थिक चिंता आणि स्वतःबद्दलचा अपराधीपणा हे सगळं एकाच वेळी असतं. आणि अशा वेळी मेंदू तर्कापेक्षा आशेला जास्त महत्व देतो. म्हणूनच 100% हमी, एकदम खात्रीचा उपाय, 100 जोडप्यांना मूल झालं असे दावे हे खूप आकर्षक वाटतात. पण आकर्षक असणं आणि खरं असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुमच्या गावात किंवा शहरात मूल होण्यासाठी खास उपाय करणारा बाबा किंवा चमत्कारी औषधी देणारी व्यक्ती अशी कोणाची चर्चा ऐकली आहे का? फक्त हो किंवा नाही असं कमेंटमध्ये लिहा. तर विज्ञान काय सांगतं आता एक आपण गोष्ट स्पष्ट समजून घेऊ. आजपर्यंत जगभरात कोणत्याही दर्जेदार वैज्ञानिक संशोधनाने जादूटोणा, आगोरी विद्या, गंडे, दोरे, विशिष्ट पूजा किंवा कोणताही चमत्कारी उपाय हे वंध्यत्वावर प्रभावी उपचार आहेत असं सिद्ध झालेलंच नाही. याचा अर्थ श्रद्धा चुकीची आहे असं नाही. श्रद्धा ही वैयक्तिक गोष्ट आहे, ती मानसिक आधार देऊ शकते, पण श्रद्धा वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाही. जर एखाद्या महिलेला PCOS असेल, फॅलोपियन ट्यूब बंद असेल किंवा पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्याच कमी असेल तर त्यासाठी वैज्ञानिक तपासणी, योग्य उपचार हे आवश्यक असतात. योग्य क्लिनिक निवडताना आज भारतात ART रेग्युलेशन ऍक्ट 2020 लागू आहे. यामुळे फर्टिलिटी क्लिनिकची नोंदणी आणि काही ठराविक नियम हे बंधनकारक आहे. म्हणून कोणतंही उपचार केंद्र निवडताना ते अधिकृतपणे नोंदणीकृत आहे का हे विचारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. हा प्रश्न विचारणं अविश्वास नाही तर स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आहे. आता एक मोठा गैरसमज, काही लोक म्हणतात IVF म्हणजे शेवटचा पर्याय. हे खरं आहे का? चला आपण एक काम करूया, एक छोटासा गेम खेळूया. मी काही विधान सांगतो, तुम्हाला मनात उत्तर द्या, बरोबर की चुकीचं. सगळ्यात पहिलं, IVF केलं म्हणजे आता कधीच नैसर्गिक गर्भधारणा होणार नाही. चुकीचं. अनेक जोडप्यांना IVF ची गरजच पडत नाही आणि ज्यांना गरज असते त्यांच्यासाठी तो उपचारांचा एक पर्याय असतो. शेवटचाच पर्याय असतोच असं नाही. आता दुसरं विधान, IVF केलं म्हणजे 100% मूल होतं. हे देखील चुकीचं आहे. यशाचं प्रमाण, महिलेचं वय, अंड्याची गुणवत्ता, शुक्राणूंची गुणवत्ता आणि वैद्यकीय कारणांवर अवलंबून असतं. कोणताही प्रामाणिक डॉक्टर 100% हमी देत नाही. आता तिसरं विधान, IVF मध्ये जन्मलेली मुलं वेगळी असतात. हेही चुकीचं आहे. IVF मधून जन्मलेली मुलं ही इतर मुलांसारखी सामान्य असतात. आता तुमची पाळी. तुम्हाला यापैकी कोणता गैरसमज आजपर्यंत खरा वाटत होता? 1, 2 की 3? कमेंटमध्ये फक्त आकडा लिहा. आता समजून घेऊ, तणावामुळे मूल होत नाही का? हा प्रश्न खूप जण विचारतात. उत्तर थोडंसं गुंतागुंतीचं आहे. फक्त तणावामुळेच वंध्यत्व होतं असं म्हणणं योग्य नाही. पण सततचा मानसिक त्रास असेल, सततचा मानसिक ताण असेल, झोपेची कमतरता असेल, नैराश्य असेल, वैवाहिक तणाव असेल, या गोष्टी हार्मोन्सवर, लैंगिक इच्छेवर आणि उपचारांचं पालन करण्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच फर्टिलिटी उपचारांमध्ये मानसिक आधार, समुपदेशन आणि तणाव कमी करणं यालाही खूप महत्त्व आहे. माझा एक छोटा अनुभव सांगतो. माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. त्यांची ओळख गोपनीय ठेवतो. सर्व रिपोर्ट जवळपास सामान्य होते, पण दोघांवरही प्रचंड कौटुंबिक दबाव होता. आम्ही वैद्यकीय उपचारांसोबत स्ट्रेस मॅनेजमेंट, स्लीप मॅनेजमेंट आणि समुपदेशनावरही भर दिला आणि काही महिन्यांनी त्यांना आनंदाची बातमी मिळाली. मी असं म्हणत नाही की फक्त ताण कमी केल्यानेच गर्भधारणा झाली, पण शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेणं उपचारांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर एखाद्या जोडप्याला खरंच मूल होत नसेल तर पहिली टेस्ट कोणती करावी? पुरुषांनी कोणती तपासणी करावी आणि महिलांनी कोणती? आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या हजारो जोडपी नकळत करत असतात? याचं सविस्तर उत्तर आता आपण पाहूया. हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. आतापर्यंत आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. पहिली, मूल होत नाही म्हणजे चूक फक्त महिलेची असते, हे चुकीचं आहे. दुसरी, जादूटोणा, चमत्कारिक उपाय किंवा कोणताही 100% हमी देणारा दावा आजपर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. आणि तिसरी, IVF हा प्रत्येक जोडप्यासाठी एकमेव किंवा शेवटचा पर्याय अजिबात नाही. बऱ्याच जोडप्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे काय होते माहितीये? आणखी थोडं थांबू. आणि हे थोडं कधी कधी 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष होतात. विज्ञान काय सांगतं? जर महिलेचं वय 35 वर्षाखाली असेल आणि 1 वर्ष नियमित असुरक्षित लैंगिक संबंध असूनही गर्भधारणा झाली नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला हा नक्की घ्यायला पाहिजे. आणि जर वय 35 वर्षापेक्षा जास्त असेल आणि साधारण 6 महिन्यानंतरच तपासणीचा विचार आपण करायला पाहिजे.
आणि जर पाळी अनियमित असेल, तीव्र वेदना असेल किंवा आधीपासून काही वैद्यकीय समस्या असतील तर याही आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. एक प्रश्न विचारतो, आपण गाडीचं सर्व्हिसिंग वेळेवर करतो, मोबाईल बिघडला तर लगेच दुरुस्त करतो, शरीराच्या बाबतीत आपण इतका उशीर का करतो? पहिली तपासणी कोणाची हा प्रश्न सुद्धा मला वारंवार विचारला जातो. डॉक्टर, पहिली टेस्ट कोणाची? उत्तर, दोघांची. कारण गर्भधारणा ही एका व्यक्तीची नाही, ती दोघांची प्रक्रिया आहे. पुरुषांसाठी अनेक वेळा एक साधी सिमेन ॲनालिसिस खूप महत्त्वाची माहिती देऊ शकते. काही पुरुषांना वाटतं मी तर पूर्णपणे फिट आहे, मग माझी टेस्ट कशाला? पण बाहेरून निरोगी दिसणारी व्यक्ती आतूनही तशीच असेल असं नेहमीच नसतं. महिलांसाठी डॉक्टर गरजेनुसार काही तपासण्या सुचवू शकतात. ओव्ह्युलेशन होत आहे का, हार्मोनल इव्हॅल्युएशन, अल्ट्रासाऊंड, फॅलोपियन ट्यूबचे मूल्यांकन. प्रत्येकाला सर्व तपासण्या लागतात असंही नाही. रुग्णाच्या इतिहासानुसार आणि गरजेनुसार हा निर्णय घेतला जातो. आता प्रत्येक जोडप्याने लक्षात ठेवाव्या अशा 7 गोष्टी. पहिली, स्वतःहून उपचार सुरू करू नका. दुसरं, इंटरनेटवरचा प्रत्येक उपाय खराच असेल असंही समजू नका. तिसरं, पुरुषांची तपासणी अजिबात टाळू नका. चौथं, योग्य वजन, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे नक्की लक्ष द्या. पाचवं, धूम्रपान, तंबाखू, जास्त मद्यपान प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. सहावं, 100% गॅरंटी देणाऱ्यांपासून सावध राहा. वैद्यकीय शास्त्रात प्रामाणिक डॉक्टर हमी देत नाहीत, ते शक्यता सांगतात आणि पर्याय समजवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पुराव्यावर आधारित उपचार तेच करतात. जर कोणी तपासणी न करता थेट उपचार सुरू करत असेल, प्रश्न विचारू देत नसेल किंवा जास्त पैशाची रक्कम मागत असेल, आधीच मागत असेल तर सावध राहा. योग्य क्लिनिक आणि नोंदणीकृत आहे का हे मात्र नक्की विचारा. आणि सातवं, सर्वात महत्त्वाचं, एकमेकांना दोष देऊ नका. कारण गंधत्व ही जोडप्याची वैद्यकीय समस्या असू शकते, कोणा एखाद्या व्यक्तीची चूक नाही. शेवटची गोष्ट, कल्पना करा एका खोलीत 2 खुर्च्या आहेत. एका खुर्चीवर भीती बसली आहे आणि दुसऱ्या खुर्चीवर आशा. आता तुम्ही कोणाच्या बाजूला बसणार? भीती जी म्हणते लोक काय म्हणतील, आणि आशा जी म्हणते चला योग्य डॉक्टरांकडे जाऊया. मित्रांनो, श्रद्धा असणं ही वैयक्तिक गोष्ट आहे, पण उपचार नेहमी पुराव्यावर आधारितच असावे. आणि जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं एखादं जोडपं अशा परिस्थितीतून जात असेल तर त्यांना दोष देऊ नका, त्यांची थट्टा अजिबात करू नका, त्यांच्यावर दबाव सुद्धा टाकू नका. त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन नक्की द्या. शेवटी तुमच्यासाठी 3 प्रश्न. पहिला, तुमच्या भागात गंधत्वाबद्दल सर्वात मोठी अंधश्रद्धा कोणती आहे? दुसरा, या व्हिडिओमधली कोणती माहिती तुमच्यासाठी नवीन होती? आणि तिसरा, पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा? IVF, PCOS, पुरुष गंधत्व, प्रेग्नन्सी प्लॅनिंग की पिरियड स्मिथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो अशा प्रत्येक जोडप्यापर्यंत पोहोचवा जे आजही भीती, गैरसमज किंवा अंधश्रद्धेमुळे योग्य उपचारांपासून दूर आहेत. नमस्कार, मी डॉक्टर गोरे. पुन्हा भेटूया एक अशाच वैज्ञानिक, विश्वासार्ह आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.